एका क्षणासाठी कल्पना करा, समोर जळालेली कार, आत अर्धवट जळालेला मानवी सांगडा, नातेवाईकांचा आक्रोश आणि पोलिसांसमोर एक साधा अपघात असल्याचं चित्र. पण पुढच्या 24 तासात जे घडलं, जे उघड झालं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही घटना आहे लातूरमधल्या बनावट मृत्यूची, खुनाची आणि एका कोटीसाठी विमासाठी रचलेल्या भयानक कटाची. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, लातूरमधून एक धक्कादायक, संतापजनक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका व्यक्तीने 1 कोटी रुपयाचा विमा मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. पण या बनावासाठी त्याने एका निरपराध वृद्धाचा बळी घेतला आणि हा संपूर्ण गुन्हा पोलिसांनी अवघ्या 24 तासात उघडकीस आणला. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात शनिवारी पहाटे वानवाडा पाटी ते वानवाडा मार्गावर एक कार अचानक पेट घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. औसा पोलीस ठाण्याची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली, पण जे दृश्य समोर आलं ते पाहून सगळे सुन्न झाले. कारमध्ये एक मानवी सांगडा होता, जो अर्धवट जळालेला आणि पूर्णपणे ओळख न पटण्यासारख्या अवस्थेत होता. प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. जागेवर शवच्छेदन करण्यात आलं. कारमधून सापडलेला हातातील कडा आणि वाहन क्रमांक पाहून नातेवाईकांनी हा मृतदेह गणेश चव्हाण याचा असल्याचा दावा केला. पोलिसांनी मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी तपासाला गती दिली. प्रकरण संपल्यासारखं वाटलं, पण येथूनच सुरू होतो तो खुनाचा भयानक थरार. कुटुंबाच्या सांगण्यावरून गणेश चव्हाण याच्याकडे असलेले 2 मोबाईल समोर आले. हे दोन्ही क्रमांक बंद आढळून आले. पोलिसांनी जळालेल्या कारचा तपास केला असताना कारचा क्रमांक MH43 AB4200 असल्याचं समोर आलं. ही कार बळीराम राठोड यांच्या नावावर नोंदणीकृत होती, मात्र ती त्यांच्या मेहुणा गणेश गोपीनाथ चव्हाण वापरत असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान गणेश चव्हाणचा शोध घेतला असता तो 13 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता घरातून बाहेर पडला होता आणि त्यानंतर तो घरी परतलाच नव्हता, अशी माहिती त्याच्या पत्नीने दिली. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि चॅटिंग तपासायला सुरुवात केली आणि येथेच पोलिसांच्या लक्षात एक धक्कादायक माहिती समोर आली. जर गणेश चव्हाण कारमध्ये जळून मरण पावला असेल तर त्याच्या मोबाईलवरून चॅटिंग कोण करत होतं, हा प्रश्न पोलिसांना अस्वस्थ करणारा ठरला. पुढे तपासात समोर आलं की गणेश चव्हाण एका महिलेशी सातत्याने संपर्कात होता. त्याच्या 3ऱ्या मोबाईल क्रमांकाचं लोकेशन तपासलं गेलं. तो मृत घोषित झाल्यानंतरही जिवंत असल्याचा पुरावा समोर आला. पहिलं लोकेशन होतं कोल्हापूर, त्यानंतर तळकोकण आणि अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे त्याचं लोकेशन सापडलं. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करत विजयदुर्ग येथे छापा टाकल्यानंतर गणेश चव्हाणला अटक केली. पोलीस चौकशीत जे सत्य समोर आलं ते सगळ्यांनाच हादरवून टाकणारी कबुली आरोपींनी दिली. गणेश चव्हाणवर 57 लाखाचं कर्ज होतं. फ्लॅटच्या हप्त्यामुळे तो पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता. या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी त्याने 1 कोटी रुपयाचा विमा उतरवला आणि स्वतःचा मृत्यू बनावट पद्धतीने दाखवण्याचा कट रचला. या कटसाठी त्याने एक निरपराध वृद्धाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं. वृद्धाला सीटबेल्ट लावून त्याने कारमध्ये बसवलं होतं. सीटवर काडी पेटीतील काळ्या टाकून पेटवण्यात आल्या होत्या. कारला पूर्णपणे आग लागावी म्हणून पेट्रोल टाकीचं झाकण त्याने उघडं ठेवलं होतं. त्यानंतर आरोपी तुळजापूर मोडपर्यंत पायी गेला आणि तिथून खासगी बसने कोल्हापूर आणि पुढे एसटीने त्याने विजयदुर्ग गाठलं. मंडळी, 1 कोटीच्या विम्यासाठी एक निरपराध माणसाचा जीव घेणारा हा कट पोलिसांनी अवघ्या 24 तासात उघडकीस आणला आहे. या प्रकरणात आरोपी विरोधात खुनासह विविध गंभीर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केवळ गुन्हा नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मंडळी, कर्ज आणि पैशासाठी माणूस इतका निर्दयी कसा होऊ शकतो? तुमचं या घटनेवर मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.